दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी गाईड म्हणून कार्यरत असलेले प्रमोद मोगल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने कुटुंबियांनी AREAS फाउंडेशनच्या सहकार्याने शून्य सर्पदंश जनजागृती आणि मानव बिबट सहजीवन अभियान राबवून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली। येवला वनपरिक्षेत्र कार्यालय आणि AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात सर्पतज्ञ सुशांत रणशूर यांनी विषारी बिनविषारी सर्पांची ओळख, सर्पच दंशानंतर घ्यावयाची काळजी तसेच मानव बिबट सहजीवनाबाबत मार्गदर्शन केले। तर हे जे दात आहेत हे आतल्या बाजूला वळलेले असतात। जेव्हा चावायचं असतं तेव्हा अशा उभ्या पद्धतीने ते चावले जात नाही। त्याला चावण्यासाठी असं करावं लागतं, ते उघडावं लागतं। सापाचा जबडा हा 180 अंशामध्ये उघडतो, आपण आपलं तोंड 45 अंशामध्ये उघडतो। सापाच्या जबड्याची लवचिकता चांगली आहे, त्यामुळे वरचा जबडा वेगळ्या अँगलने हलवू शकतो, खालचा जबडा वेगळ्या अँगलने हलवू शकतो। उपस्थितांना सर्पदंशांवरील गैरसमज, योग्य उपचार पद्धती आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। कार्यक्रमात नागरिकांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले। मोगल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमोद मोगल यांच्या वन्यजीव संवर्धनातील योगदानाची आठवण ठेवत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रतिनिधी जुबेर शेख, ओझर।